आणि त्यांची सर्व आलेले सर्व त्यांचे पाहुणे, त्यांचे सर्व शेजारी, आमचे मित्र बेरेकर भाऊ, आलेले सर्व त्यांचे नातेवाईक आणि गावातील सर्वांचं मी या राष्ट्रदेवीच्या मंदिराच्या पटांगणामध्ये अंगणामध्ये मी प्रथमतः या गावचा या शाळेतील मुख्याध्यापक श्री पवार सर सर्वांचं मी प्रथमतः स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो. एवढं ऊन असून, एवढं वातावरण असून कर्जतमधील सर्व त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व माझ्या सदस्य भगिनी, नगराध्यक्षा राऊत मॅडम, बलुन मॅडम, आलेले सर्व त्यांचे नातेवाईक, आमच्या शिक्षिका आणि सर्व शिक्षक बंधू, गावातील सर्व मान्यवर सर्वांना पुन्हा एकदा स्वागत करतो आणि त्यांचं 2 मिनिटांमध्ये प्रस्तावित करतो. तर या बनकर मॅडम आणि मी गेले 10 वर्ष बेलेकर कॉलेज शेजारी राहिलो. त्यामुळे आता त्यांच्या कुटुंबाबद्दल किंवा आपल्या सगळ्यांना माहिती, त्यांचा स्वभाव गावाला 37 वर्षे एकाच गावात नोकरी करणं आणि गावात सेवानिवृत्त होणं म्हणजे त्यांचा स्वभाव किती गोड आणि किती मनमिळावू असेल त्याची कल्पना सगळ्यांना आहे. तर राऊत मॅडम त्या फाट्यावरून 3 किलोमीटर आहे, फाट्यावरून एसटी उतरायच्या आणि पुण्याची वाट पाहत नव्हती, पायी निघायच्या, कधी भेटलं काय दररोज 3 किलोमीटर शाळा घ्यायच्या, 3 किलोमीटर पायी जायच्या. तर अशा एक दिवस नाही 37 वर्षे आणि कधी त्यांनी रजा सुद्धा घेतली नाही. तर अशा पद्धतीने खूप चांगली सेवा केल्यामुळं त्यांची मुली चांगली राखल्या व्यवस्थित रेगारोपाला लागले आणि आज त्यांच्यावर आज जे लोक आले प्रेम करून, तर त्यांचं खरोखरच काम शाब्दिक भाषेमध्ये सांगणं कठीण आहे. कारण त्यांनी मनापासून एकदा त्यांची सरपंची झाली होती, परंतु या गावाचे सरपंच धनुषेठ कोपनर यांनी पंचायत समितीत जाऊन ती बदली रद्द केली. त्यांना कर्जच मिळालं होतं. शक्यतो आता एवढी सोयीची असून त्यांनी सुद्धा ती मनापासून परत स्वीकारली आणि ह्या गावामध्ये नोकरी लागल्यापासून शेवट केला. आणि ते आताची मुले, त्यांचे वडील, त्यांचे आजोबा अशा पद्धतीने त्यांनी 3 पिढ्यांना या गावामध्ये शिक्षण दिलं आणि चांगल्या आता सगळी मुलं चांगल्या मुद्द्यावर गेली. पुढे ती जिल्हा परिषदेमध्ये शिकले, पुढे हायस्कूलमध्ये शिकले आणि त्यांचं जे कार्य आहे मी त्यांच्या कार्यापुढे नतमस्तक होतो आणि त्यांचं आयुष्य, पुढील आयुष्य आरोग्यदायी जावं. मध्यंतरी त्यांना आजारी होत्या, आजारातून पुन्हा शाळेत आले, तर त्यांचा आयुष्य आरोग्यदायी जावं आणि त्यांना ईश्वर त्यांची प्रार्थना करतो की त्यांचं पुढील आयुष्य आरोग्यदायी आणि चांगलं बिगर कटकटीला जावं अशी मी परमेश्वराची विनंती करतो आणि त्यांना माझ्या गावाच्या वतीने आणि शाळेच्या वतीने पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो.